छगन भुजबळ यांना अ, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रणभूमीवर, रणांगणावर उतरण्याची संधी मिळालेली आहे. भुजबळांचा नक्की पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय? भुजबळांना पुन्हा एकदा नितीश कुमार बनण्याचं स्वप्न पडू लागलेलं आहे. आता छगन भुजबळ यांना जर नितीश कुमार व्हायचं असेल, तर त्यांच्यासमोर काय संधी आहेत आणि काय धोके आहेत, हे आपण या निमित्तानं जाणून घेऊयात. देशात पुन्हा मंडल मूव्हमेंट सुरू झालेली आहे. देशात पुन्हा ओबीसींचं राजकारण प्रभावी ठरू लागलेलं आहे. देशामध्येच ओबीसीमध्ये सर्वाधिक विश्वासार्ह नेतृत्व कोणाचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हे नितीश कुमार होऊ शकतात का? असे अनेक प्रश्न आता मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षामध्ये उपस्थित झालेले आहेत. राहुल गांधी हे ओबीसींचे सचिव केंद्रामध्ये किती असा थेट संसदेमध्ये सवाल करतात. ओबीसींचे पत्रकार किती असा सवाल करतात. नितीश कुमार हे बिहारमध्ये जात न्याय जनगणना करून घेतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या निवडणुकांमध्ये ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे येतो आणि भाजप त्यावर काही बोलत नाही. आणि इकडे महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हे ओबीसी नेतृत्वाचं रणशिंग फुंकताना दिसून येत आहेत. या साऱ्या कोलाहलामध्ये छगन भुजबळ यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा ओबीसी नेता आणि महाराष्ट्राचा नितीश कुमार बनण्याची उर्मी पुन्हा उफळून आली आहे का, या प्रश्नाचा शोध या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास आपल्या सर्वांना माहिती आहे. शिवसेना, शिवसेनेनंतर काँग्रेस, काँग्रेसमधून राष्ट्रवादी आणि आता पुन्हा अजित पवार यांच्या गटासोबत छगन भुजबळ आहेत. शरद पवारांची त्यांनी साथ सोडलेली आहे. शिवसेना जेव्हा सोडली 1991 मध्ये छगन भुजबळांनी, तेव्हापासून ते सांगत होते की शिवसेनेचा मंडल आयोगाला विरोध होता, म्हणून मी शिवसेना सोडली आणि काँग्रेससोबत गेलो. शरद पवार यांनी 1993 मध्ये जो ओबीसी आरक्षण निर्णय लागू केला, त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा मोठा आग्रह होता, असे आता सांगितलं जाऊ लागले आहे. आणि छगन भुजबळ यांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा रणभूमीवर, रणांगणावर उतरण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्यांच्या नेहमीच्या आवेशामध्ये, नेहमीच्या आक्रमकतेमध्ये भुजबळ हे जरांगे यांच्यावर तुटून पडत आहेत. जेवढे माझे केस आहेत, तेवढी मी आंदोलने केलेली आहेत, अशा भाषेमध्ये भुजबळ आता उत्तरं देत आहेत. मी मराठ्यांच्या विरोधात नाही, मात्र जरांगेसारख्यांच्या मागेला थेट विरोध करणार अशी भूमिका घेत आहेत. आणि मराठा आरक्षणासाठी सरकार म्हणून जे काही प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नामध्ये भुजबळ थेटपणे आता उघडपणे विरोध करू लागलेले आहेत. भुजबळांचा नक्की पॉलिटिकल गेम प्लॅन आहे काय? भुजबळांना पुन्हा एकदा नितीश कुमार बनण्याचं स्वप्न पडू लागलेलं आहे. भुजबळांचं हे स्वप्न जुनं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांना आपण राष्ट्रीय पातळीवरती ओबीसींचा नेता म्हणून काम करावं अशी इच्छा दाटून आलेली होती. त्यासाठी त्यांनी पाटणा, दिल्ली या ठिकाणी मोठे मेळावे देखील घेतले होते आणि तेव्हाच कुजबूज सुरू होती की छगन भुजबळ शरद पवारांची साथ सोडणार आणि स्वतःचा असा ओबीसींसाठीचा पक्ष काढणार, अशी चर्चा तेव्हा सुरू होती. आणि शरद पवारांना त्याबद्दल प्रश्न देखील विचारला होता की छगन भुजबळ तुम्हाला सोडून जात आहेत का? ही घटना साधारणपणे 2005 किंवा 6 सालची असू शकेल. तर त्यावेळेस शरद पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं होतं, ज्यांना सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल सोडून जावं, असं ते शरद पवारांचं उत्तर होतं. छगन भुजबळ यांची राष्ट्रीय ओबीसी नेता होण्याची जी मनीषा होती, ती जाग्यावरच लपून राहिली. ते नंतर महाराष्ट्रामध्येच गुंतून पडले. 2010, 11, 12 नंतर तर त्यांचा एक राजकारणातला उलटफेरा सुरू झाला. ईडीच्या कारवाईला त्यांना समोर जावं लागलं, तुरुंगात जावं लागलं आणि छगन भुजबळ पॉलिटिकली हे बॅकफूटवर गेले. आता मात्र मराठ्यांना सरसकट कुणबीचं आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाच्या निमित्तानं छगन भुजबळ आता पुन्हा आपला जुना जलवा दाखवू लागलेले आहेत. छगन भुजबळ यांच्यासमोर जो आदर्श आहे तो नितीश कुमारांचा आहे. तेव्हा नितीश कुमार यांच्यासह लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग या नेत्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर जी मंडल मोशन होती, जो मंडल मूव्हमेंट होती, त्या मंडल मूव्हमेंटचा फायदा घेत ओबीसींचं राजकारण बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये त्याचा जम बसवला आणि आपली सत्ता बऱ्यापैकी राबवली. या मंडल मोशनचा प्रभाव इतका होता की या राज्यांमध्ये 1990 नंतर काँग्रेस एकदाही सत्तेवर येऊ शकलेली नाही आहे. काँग्रेसचा जनाधार घटवण्याचं काम या मंडल मूव्हमेंटने केलं आणि आता हीच ओबीसींची मूव्हमेंट आता पुन्हा एकदा पुढे येऊ लागलेली आहे.
राहुल गांधींना देखील आता ओबीसी महत्त्वाचे वाटू लागलेले आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये देखील त्यांनी थेट ओबीसींची बाजू घेतलेली होती ना, आणि ओबीसींच्या सचिव केंद्रामध्ये किती आहेत असा थेट प्रश्न मोदी सरकारला केलेला होता. आता छगन भुजबळ यांना जर नितीश कुमार व्हायचं असेल तर त्यांच्यासमोर काय संधी आहेत आणि काय धोके आहेत हे आपण या निमित्तानं जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे छगन भुजबळ यांचं वय. छगन भुजबळ यांचं आता वय झालेलं आहे. छगन भुजबळ यांच्यामध्ये त्यांचा पूर्वीचा सारखा जोश नाही आहे आणि त्यामुळंच छगन भुजबळ हे आता कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या सोबत राहतील. स्वतंत्र पक्ष काढणं हे इतकं सोपं काम सध्याच्या काळामध्ये राहिलेलं नाही आहे. त्यामुळं त्यांच्या वयाचा एक आडसर सध्या त्यांना जाणवू शकतो. छगन भुजबळ यांच्यासाठी दुसरा धोका म्हणजे जर ते ओबीसींचं राजकारण करत असतील तर ते काँग्रेस किंवा भाजप या दोघांनाही धोकादायक ठरू शकतं. आणि छगन भुजबळ हे महाराष्ट्रामध्ये एक 15, 20, 25 ते 30 आमदारांचा गट ओबीसी म्हणून निवडून आणू शकतात का? असा देखील प्रश्न आहे. पण तशी जर शक्यता दिसली तर भाजप, काँग्रेस हे दोघेही त्यांच्यावर नाराज होतील आणि त्यांच्या जुन्या केसेस ह्या पुन्हा ज्या भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत त्या पुन्हा उघडल्या जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळं त्या बाजून देखील भुजबळांची कोंडी होऊ शकेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, भुजबळ हे खरोखरीच ओबीसींचे नेते म्हणून पुढे येऊ शकतील का? भुजबळांवरती जो आरोप घेतला जात आहे किंवा जो प्रमुख आक्षेप आहे, भुजबळ यांनी माळी समाजाच्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत कोणताही इतर मोठा जो ओबीसी समाज आहे तो सोबत घेतला नाही. म्हणजे धनगर असतील, वंजारी असतील किंवा ओबीसीमधल्या ज्या पिछल्या जाती आहेत किंवा ज्या अतिमागास जाती आहेत त्यांचं समर्थन घेण्याचा प्रयत्न भुजबळांनी आत्तापर्यंत कधीच केलेला नाही. त्यामुळंच भुजबळ यांना सर्व सरसकट ओबीसी हे मान्यता देतील का? हा देखील प्रश्नच आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं किंवा त्यांच्या विरोधात म्हणून प्रकाश शेंडगे यांच्यासारखा धनगरांचा नेता त्यांच्या बाजूनं आहे. विदर्भातील काही नेते त्यांच्यासोबत आहेत. पण इतर जे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ते भुजबळांना अद्याप त्यांचं नेतृत्व ओबीसी नेतृत्व म्हणून मान्य करायला तयार नाहीत, असं सध्याचं चित्र दिसून येत आहे. खरं तर भुजबळ यांच्यासाठी यापूर्वी संधी होती, पण आधी म्हटलं त्या पद्धतीनं ती संधी त्यांना त्यावेळेस घेता आली नाही किंवा ती संधी त्यांच्या हातातून निसटली. आता महाराष्ट्रामध्ये याआधी गोपीनाथ मुंडे असतील, हे देखील ओबीसीचे नेते म्हणून, ते जरी बंजारा समाजाचे असतील तरी ओबीसीचे नेते म्हणून त्यांचा राज्यामध्ये प्रभाव होता. ती जी पोकळी निर्माण झालेली होती ती पोकळी भरून काढण्याची संधी छगन भुजबळांना मिळू शकली असती. मात्र 2014 नंतर 2.5-3 वर्ष जेलमध्ये भुजबळांची तुरुंगवारी घडली आणि तो पण मार्ग त्या अर्थानं भुजबळांसाठी बंद झाला. आता जरांगे यांच्या निमित्तानं भुजबळ हे एक राजकीय शक्ती आपली दाखवू लागलेले आहेत. स्वतंत्र पक्ष ते काढतील की नाही याची शक्यता आधी म्हटलं त्याप्रमाणे मला फार कमी वाटते आहे. पण अनेकांना असं वाटतं आहे की भुजबळांना कोणाचा तरी पाठिंबा आहे. कोणीतरी त्यांचं स्क्रिप्ट लिहून देत आहे आणि त्या स्क्रिप्टनुसार भुजबळ वाचत आहेत. भुजबळांना स्क्रिप्ट लिहून द्यायची गरज नाही आहे, हे आपण जाणताच, कारण ते फरडे वक्ते आहेत. मात्र भुजबळ ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्या पद्धतीनं कोणाचा तरी एक राजकीय अजेंडा हा नक्कीच त्यांच्या मनामध्ये असणार. काहीतरी राजकीय योजना, राजकीय घडामोडी घडवण्याचं काहीतरी भुजबळ यांच्या निमित्तानं समोर येऊ शकतं आणि त्याचा उलगडा पुढच्या काही दिवसांमध्ये होऊ शकेल. पण भुजबळांना ज्या पद्धतीनं मनोज जरांगे टार्गेट करत आहेत त्याच पद्धतीनं तेवढ्याच तीव्रतेने भुजबळ आता उसळून बोलत आहेत. त्यामुळं त्याचा परिणाम हा मराठा विरुद्ध असा ओबीसी संघर्ष हा गावागावात, तांड्यातांड्यावर उभा होण्याचा धोका आहे. भुजबळांना हे सर्व माहिती आहे. आपण काय बोलतो आहोत, त्याचे परिणाम काय होणार आहेत हे माहिती आहे. पण तरीही मनोज जरांगे आणि बहुसंख्य अशा मराठा समाजाला ते अंगावर घेण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी शिस्त आहे आणि ते काय शिस्त आहे याचा उलगडा पुढच्या काही काळामध्ये होऊ शकेल. भुजबळांची जी मनीषा आहे की महाराष्ट्राचा नितीश कुमार होण्याची, ती मनीषा कुठपर्यंत साध्य होईल याची सध्या जरी साशंकता असली तर राजकारणात काहीही घडू शकतं. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 5-6 महिने बाकी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्या पुढचे 6 महिने, असं टोटल 1 वर्ष बाकी आहे. या वर्षभराच्या कालावधीमध्ये भुजबळांच्या या ओबीसी संघर्षाच्या लढ्याला कोण कोण इंधन पुरवत आहे त्याच्यावरती भुजबळांचं पुढचं राजकीय करिअर आणि राजकीय डावपेच अवलंबून राहतील. पण सध्या तरी भुजबळ हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत राहून भाजपला पूरक असं राजकारण करतील, असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळंच पुढच्या काही काळामध्ये
नितीश कुमारांसारखं स्वतंत्र एक पक्ष स्थापन करण्याची त्यांची जी मनीषा होती, ती मनीषा सध्या तरी ही कागदावरतीच राहील. पण त्यांच्या मनामधली उर्मी जर दाटून आली आणि जर ओबीसींचा त्यांना पाठिंबा मिळाला, तर भुजबळ धडाडीचे आणि आक्रमक नेते आहेत. तो निर्णय घेण्यासाठी सुद्धा ते मागे-पुढे पाहणार नाहीत आणि ते काय निर्णय घेतील हे आगामी काळात सांगू शकेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? यावरच्या तुमच्या रिॲक्शन्स आणि तुमचे मुद्दे देखील याच्यामध्ये जरूर मांडा आणि फॉलो करा लेट्स अप मराठी. थँक यू.